तुम्हाला भीती नाही का रे वाटत की तुम्हाला लोक जज करतील? आणि आता विनोद सादर करण्याची भीती वाटू लागली. का रे बाबा? हल्ली स्वयंघोषित सेन्सॉरशिप खूप आहे. छोट्या मोठ्या संघटना आहेत, कधी कुठल्या वाक्यावरून कोणाचं काय मन दुखावलं जाईल त्याची काहीच गॅरंटी नसते. तू जेव्हा पहिल्यांदा पब्लिक समोर परफॉर्म केलंस, तो एक्सपिरियन्स आठवतो तुला? तर अक्षयने माझं नाव अनाऊन्स केलं आणि मी गेलो आणि पब्लिक बघितलं. शाळकरी मुलं करतात ना की न थांबता पूर्ण भाषण द्यायचं स्पर्धेत आणि निघून यायचं, त्या पद्धतीचा माझा पहिला एक्सपिरियन्स होता. मराठी स्टँडअप शोज इतके कमी होण्यामागे मुंबईमध्ये काय कारण आहे असं वाटतं? आम्ही आमचे स्टँडअप शो चालू केले तर काही काही लोकेशन्स इझिली मिळतात, पण जसे की हॅबिटॅटला मी जेव्हा अप्रोच केला तर तिथे तेच आहे की त्यांचं जे दारे की नाही सर हमारे यहाँ ना मराठी क्राऊडही नाही आहे. म्हणजे मुंबईत सुद्धा असे काही काही लोकेशन झालेत की जिथे मराठी हा क्राऊड नाही आहे आणि असे ते अभिमानाने सांगतात. ही अवस्था आहे. हाय, मी रीमा सदाशिव अमरापूरकर आणि मुक्काम पोस्ट मनोरंजनच्या या भागामध्ये आपल्याबरोबर आहे एक कॉमेडी वीर असं म्हणता येईल. पण तो जी कॉमेडी करतो ना ती तो आधी म्हणजे जी आपल्याला बघायला मिळते ती आधी त्याला सुचते आणि मग ती आपल्याला बघायला मिळते. मी बोलतेय लेखक अर्थात ऋषिकांत राऊत बद्दल. हाय ऋषिकांत, कसा आहेस? मस्त. कसं चाललंय? निवांत. निवांत. गणपती कसे झाले? गणपती खूप छान. पहिल्यांदा गणपतीत फिरलो, गणपतीत स्टँडअपचा शो केला, हास्यद्रे स्किट लिहितच होतो. पहिल्यांदा गावी गेलो गणपती विसर्जनाला, ते महत्वाचं. वाव. आणि मग गणपतीत स्टँडअप केलंस तू? येस. आपण कसले मॉडर्न होत ना, आपण गणपतीमध्ये स्टँडअप वगैरे अरेंज करायला लागलो. सही आहे, आय एम सो प्राऊड. सो गणपती आणि स्टँडअप म्हणजे गणपतीमध्ये नाटक होतात, सिनेमा दाखवले जातात, हे सगळं मला माहिती होतं, गाण्याचे कार्यक्रम होतात, पण गणपतीमध्ये स्टँडअप हा म्हणजे आता हळूहळू ट्रेंड येऊ लागलाय. राईट. आणि वेगवेगळे लोकांना एक्सपेरिमेंट करायचे असतात. तर त्या एक्सपेरिमेंट मागे एक मुद्दा असतो, ते म्हणजे बजेट. नाटकापेक्षा स्टँडअप जरा त्यांना बजेट वाईज आणि सगळ्याच गोष्टींमध्ये परवडतं. पण अरे गणपतीमध्ये तुम्ही जोक्स कसे क्रॅक करता? म्हणजे ते खूप अवघड होतं, कारण गणपती मंडळात तुम्हाला प्रयोग करायचा आहे तर तुमचा ऑडियन्स जो नेहमीचा स्टँडअपचा ऑडियन्स असतो तो नसतो. नेहमी आपल्याकडे सपोज 40 पर्यंतचा ऑडियन्स असेल, कॉलेज गोईंग ते 40. इथे आजी आजोबा हे सगळे कॅटेगरी 50-60 प्लस तो ऑडियन्स येतो, कारण ते मांडवात बसलेले असतात, बाकीचे सगळे सेल्फी काढण्यात इतर सगळ्या कार्यक्रमामध्ये बिझी असतात. तर तो मेन ऑडियन्स असतो. बरं लहान मुलं असतात, म्हणजे आमच्या स्टँडअपला आम्ही सांगतो की 15 वर्षाच्या खालील मुलांना नो एंट्री, प्रवेश नाहीये. तिथे तीही असतात, त्यांना आपण थांबवू नाही शकत. बरोबर. त्यामुळे तीही वावरत असतात, हे सगळे आजी आजोबा असतात आणि प्लस बाजूला गणपती असतो. तर त्यामुळे गणपती असल्याचं भान राखून आपल्याला असे विनोद सांगायचे की ऐकणाऱ्यालाही हसावंसं वाटेल, गणपतीलाही वाईट वाटेल. तर तो एक वेगळा विरोधाभास असतो. पण त्यातल्या त्यात मग जे जमेल त्या पद्धतीने आम्ही कौटुंबिक, मी त्याला आम्ही वेज कॉमेडी म्हणतो. वेज कॉमेडी. ओके, बर. आणि दुसरा एक महत्वाचा मुद्दा तू विसरलास. तुम्ही जेव्हा इतर शोज करता तेव्हा लोक आता हसायचंय असं म्हणून आलेली असतात. बरोबर. तिथे तसं असेलच असं नाही ना? नाही, तिथे म्हणजे घरात आता खूप पाहुणे आलेत म्हणून आलेलेही असतात. परत त्याच्यानंतर चल काहीतरी चालू आहे ना, तिथे जाऊन बसूयात. इथे कुठे बसायला जागा नाहीये, तिथे कसं लाईट पण आहे त्यामुळे मच्छर नाही जाणार, या हिशोबाने आलेली लोक असतात. परत त्याच्यानंतर लहान मुलं तर अशीच, त्यांना तर सोडलेलंच असतं गणपतीच्या दिवसात, काय करायचं ते गोंधळ करा, घरात त्रास नका देऊ. बाकी आणि हलकीशी त्याला कधी कधी कारुण्याची म्हणजे छटाई अशी असू शकते जी मला जाणवते की खूप वेळेला की ते जे वयस्कर लोक असतात त्यांच्या आयुष्यात एंटरटेनमेंट नसतं, कारण आपण त्यांना त्यांच्यासाठी एंटरटेनमेंटचं वेगळं बजेट कधी कॅल्क्युलेट करत नाहीत, कारण रोजच्या घरच्या बजेटमध्ये त्यांचं अवसरांचं बजेट पण आपल्याला हेवी वाटत असतं. बरोबर. तर त्यांच्यासाठी काही मनोरंजनाचं साधन नसतं, म्हणून ते एक हक्काचं काहीतरी आपल्याला बघायला मिळेल की जिथे फ्री ऑफ कॉस्ट आहे किंवा जिथे आपण एन्जॉय करू शकतो, या भावनेनेही आलेली असतात. तर असं खूप मिक्स क्राऊड असतो. फक्त एक प्रॉब्लेम काय होतो की आपल्याकडे जे आपण एकमेकांना आदर देतो, कधी कधी तो अति आदर असतो. म्हणजे अरे या जोकवर मी काकांसमोर कसा असो, या जोकवर मी बाबांसमोर कसा असो, माझं कॅरेक्टर जज होईल का, म्हणजे जे आपल्याकडे हसण्यावरून पण कॅरेक्टर, त्या गोष्टीची जरा थोडीशी भीती असते. कारण जोक किती अप्रतिम असू दे, काका हसत नाही अरे म्हणजे माझी इमेज डाऊन होईल, मुलगा हसत नाही अरे बापाला आपलं कॅरेक्टर कळेल, आणि जे लहान मुलं त्यांना कळलेलंच नसतं त्यामुळे तो हसत नाही. पण एन्जॉय करत असतात, बघत असतात, कौतुकाने बघत असतात, हा काहीतरी त्यांना मजा येत असते. पण जे एक नेहमीची सवय लागलेली असते स्टँडअप शो करायला, लाफ्टर येतोय, मग होल्ड घेतला आपण, मग पुन्हा परफॉर्म केलं,
ते मला हलकंच मिसिंग होतं. राईट राईट. पण मग मला सांग, क्राऊड मध्ये जे लोक असतात त्यांचं तर असं असतंच की मी हसलो तर काका काय म्हणतील, की मी हसलो तर माझा मुलगा काय म्हणेल, बरोबर, वगैरे वगैरे. पण तुम्ही लोक जे तुम्ही ऍक्च्युअली जाऊन समोर उभं राहून ते जोक्स सांगता, तुम्हाला भीती नाही का रे वाटत की तुम्हाला लोक जज करतील? नाही, आता विनोद सादर करण्याची भीती वाटू लागली आहे. का रे बाबा? आता कारण कधी कोणाच्या कुठल्या भावना दुखावल्या जातील. म्हणजे आम्ही मुळात स्टँडअपला का आलो, तर आम्ही सगळे टेलिव्हिजन रायटर्स होतो, टेलिव्हिजनसाठी लिखाण करायचो. आणि एक वाटलं की तिथे SNP असतो, त्यामुळे ना तिथे आपल्याला खूप गोष्टी मांडता येत नाही, बोलता येत नाही. तिकडे एक वेगळं जबाबदारीने कंटेंट पोचवावा लागतो. तर आपला स्वतःचा कंटेंट पोचवायला आपण स्टँडअप करूया, जिथे आपल्याला सेन्सॉर नसेल. बरोबर. पण हल्ली स्वयंघोषित सेन्सॉरशिप खूप आहेत. छोट्या मोठ्या संघटना आहेत. कधी कुठल्या वाक्यावरून कोणाचं काय मन दुखावलं जाईल त्याची काहीच गॅरंटी नसते. मी कुठलेही जोक सादर करते, आम्हाला वाटतं हा चला बोलूयात. एक जण नाही या शोला असं झालं होतं किंवा इथे ते असा एक इन्सिडेंट झालेला, ठीक आहे मग काय करूया, ठीक आहे तू बोल, आम्ही तुला ओळख नाही दाखवणार. असं काय काय आमचे चालू असतात. पण प्रयत्न करतो त्यातल्या त्यात कोणालाही न दुखावता किंवा, पण तरी आम्हाला काही चांगले अनुभव आले. म्हणजे खूप वेळेला काय होतं, स्टँडअपला येताना ना खूप वेळा लोक एक मेंटली प्रिपेअर्ड होऊन येतात की आम्ही आता जोक्स होणार आहेत किंवा थोडा कंटेंट आपल्यावरही असू शकतो किंवा आपण ज्या गोष्टी लोकांना आयडॉल मानतो त्याची काही साईड असू शकते. अशा पद्धतीने आले तर ते ऍक्सेप्टन्स होतो. पण कधी कधी म्हणजे असं होतं ना की अरे यार, की माहोलच खूप वेगळा आहे. जसं की मी बोललो गणपती मंडळ, की गणपती मंडळामध्ये त्याचाच तुम्ही बॅनरला फोटो लावलाय की त्याने स्पॉन्सर आहे, त्याच्यावर परत जोक्स होतोय. त्यामुळे जर त्याचा एखादा कार्यकर्ता दुखावला तर इच्छा असो किंवा नसो तुम्हाला त्या कार्यकर्त्याला सपोर्ट करावा लागणार. बरोबर. असे खूप वेगवेगळे त्याला अँगल्स इन्व्हॉल्व्ह होऊन जातात. राईट. पण मग हे तरी त्या मंडळात जेव्हा तुम्ही लाईव्ह करताय तेव्हा काही शेकडा माणसं असतील, ती त्या माणसांसमोर तुमचं हे असतं. पण ज्या वेळेला तुम्ही टेलिव्हिजनसाठी लिहिता, मग तेव्हा कशा प्रकारचे रिस्ट्रिक्शन्स असतात? भावना दुखावण्याचं तर असणारच असणार त्याच्यामध्ये, त्या व्यतिरिक्त अजून कोणत्या असतात? एक तर SNP हा प्रकार आपल्याला माहितच आहे सगळ्यांना. म्हणजे आय थिंक तुमच्या पण इंडस्ट्रीमध्ये SNP असणारच. तर म्हणजे जसं की जे आपले व्यंग असतात, आंधळा, बहिरा, मुका, त्यांना डायरेक्ट बोलू नका, म्हणजे हा आंधळा आहे असं बोलू नका. हे तर ठीक आहे, पण आपलं जर आपण पूर्ण मराठी कल्चरचा मागे घेतो, आंधळ दळतं आणि कुत्रं पीठ खाते, किंवा कसं किती लंगड्या गाय वाचतात लंगडी गायचा, आणि तसे खूप एक्झाम्पल की जिथे आपण त्या गोष्टींचा म्हणी म्हणून त्याच्यातून काहीतरी आपण उपयोग केलेला आहे. तर तो सगळा कंटेंट आपला बाद होऊन जातो. आपल्याला मग कोणाला काहीच उल्लेख करता येत नाही. बरं मग असं म्हणतात की तुम्ही मग दारू दाखवू नका, स्किटमध्ये हे करू नका, ते करू नका. पण तुमच्या सिरियल चालू असताना मध्येच कॉन्डोमची पण ऍड येऊन जाते, ती त्यांनी वेगळ्या पद्धतीने पिक्चराइज केली, ती तुम्हाला चालते. किंवा इतर गोष्टी असतात, सिगरेटचे ऍड येतात. मी हल्ली तर दारूच्या या मिनरल वॉटरच्या नावाखाली येतात, तर त्या तुम्हाला चालतात. पण मग असं सिरियलचा SNP जो एक प्रकार असतो तो खूप भयानक असतो, की मग तुम्ही या समुदायाला बोलू नका, कुठल्याही जातीचा उल्लेख करू नका, समाजाचा उल्लेख करू नका, डायरेक्ट कोणाचं नाव घेऊ नका. तर पण मग जे विनोदाचे आपले प्रकार आहेत, म्हणजे अगदीच आपले दादा कोंडकेपासून जो काही विनोदाचा प्रकार चालू आलाय, लोक दादा कोंडकेंना द्विअर्थी विनोदासाठी ओळखतात. पण त्याआधी ते इच्छा माझी पुरी करायचे, ज्याच्यामध्ये राजकीय विडंबन होतं किंवा ते मी दादांच्या याच्यात वाचलं होतं की ते रोज सकाळचा पेपर बघायचे आणि मग त्या पद्धतीने आज काय घडलं त्याच्यावर ते विनोद करायचे. म्हणजे अगदी त्यांनी यशवंतराव चव्हाणांसमोर त्यांचा पण कार्यकाळावर त्यांनी विनोद केलेले आणि त्यांनी ते स्पोर्टिंगली घेतलेले. बरोबर. पण आता असं झालंय की भले आमची ती विनोद करायची इच्छा असेल, पण आताचे राजकारणी ते किती स्पोर्टिंगली घेतील. बरं, राजकारणी एक वेळ घेतील, त्यांचे कार्यकर्ते किती घेतील हा एक वेगळा मुद्दा असतो. तर असे खूप वेगवेगळे रिस्ट्रिक्शन येऊन जातात. ते म्हणतात ना, ते देवापेक्षा भक्तच जास्त सेन्सिटिव्ह असतो, तशातला तो प्रकार आहे. मला हे सांगतो की तुम्ही मराठीमध्ये स्टँडअप करता, आणि तुम्ही ते महाराष्ट्रात कुठे कुठे केलेलं आहे आणि कोणत्या कोणत्या भागाचं काय काय तुम्हाला फीडबॅक आहे किंवा एक्सपिरियन्स आहे? आता मुंबई पुण्यात आपलं मेन कव्हर झालेलंच आहे. त्याच्यानंतर आम्ही सोलापूर, कोल्हापूर या भागात पण शो केलेले आहेत. तर एक कॉमन फीडबॅक असा असतो की खूप वेळा ना, म्हणजे आता हे आपल्या म्हणजे काय बोलू शकतो की जरा समाजाबद्दल एक आपल्याकडे ना कंटेंट किंवा साहित्याला नेहमीच दुजाभाव दिला जातो. तर खूप ठिकाणी हा प्रॉब्लेम आहे की थिएटर्स नाहीत, त्यामुळे त्यांना कलाकृती पोहोचत नाही, हे नाहीत. बरं, स्टँडअपला ते बंधन नाहीये. तिथे म्हणजे ना नेपथ्य लावायचं ना लाईटचा वेगळा सेटअप आहे, ते इझिली पोहोचू शकतं. पण त्याच्यासाठी स्टेज उपलब्ध होत नाही. त्या बाबतीत आपली काही सगळी दुरावस्था आहे. म्हणजे तुम्हाला
आपण कुठल्याही शहरात गेलो, कोपऱ्यात गेलो, तुम्हाला पानटपरी मिळेल कुठेही. पानटपरी कुठेही असते, किंवा साधं कुठलेही डान्स बार मिळू शकतो. डान्स बार तर आता नसतील, पण एक नॉर्मल आपले जे बार असतात ते बार सगळीकडे मिळतात. देशी दारूचा गुत्ता मिळतो. पण एक कुठेही ना छोटंसं स्टेज बांधावं, ज्याच्याने लोकांना संधी, तिकडच्या कलाकारांना वाव मिळेल किंवा इतर लोकांना, या गोष्टी कधीच होत नाहीत. त्यामुळे ना त्या लोकांपर्यंत कंटेंट पोहोचत नसतो. पण जेव्हा आम्ही घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो तेव्हा पण खूप वेळेला असं असतं की त्यांच्यापर्यंत त्याची जाहिरात पोहोचत नाही. आणि जर एवढे सगळे अडथळे पार करून जेव्हा ते ऑडियन्स येतात, त्यांना शो आवडतो, पण त्यांना नाही पुन्हा आणा, हे करा, पण परत त्याची आर्थिक गणितं बसत नाही. बरोबर बरोबर. पण एक की पब्लिक एन्जॉय करतं. म्हणजे आता माझा हा पर्सनल अनुभव आहे की पश्चिम महाराष्ट्रात जे काही आम्ही शो केले 3-4, तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये ना राजकीय विनोदांना खूप चांगला रिस्पॉन्स येतो. म्हणजे तिकडचं ऑलरेडी त्या लोकांमध्ये काय बोलतात ना, ते अंगातच असल्यामुळे तिकडे राजकीय विनोदांना खूप छान रिस्पॉन्स येतो. ती मस्त स्पोर्टिंगली घेतात, त्यांना ते विनोद आवडतात. मुंबई पुणेमध्ये करताना जे आपले रोजच्या डेली लाईफची जी कॉमन मॅनचे जे गोंधळ असतात वगैरे, तिथे मुंबई पुणेला छान रिस्पॉन्स येतो, कारण ते लोक ते जास्त एक्सपिरियन्स करत असतात. तर हलकं रिलेटेबल गोष्टी फरक पडत जातो. मग आता तू जेव्हा असं ठरवतोस की आता आपल्याला हे स्टँडअप करायचंय, हा सेट पर्टिक्युलर आपल्याला करायचा आहे, त्यावेळेला नेमका काय विचार करून तुम्ही ठरवता की या विषयावर बोलायचंय किंवा या विषयावर नाही बोलायचंय? अर्थात सुरुवातीला तर असं काही नसतं की नाही बोलायचंय. एखादा विषय निवडला तर त्या विषयावर रिलेटेड जे काही आम्हाला विनोद मिळतील ते आम्ही लिहून काढतो. काय 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 पॉसिबिलिटी होऊ शकतात, काय कंटेंट बनवू शकतो. आणि नंतर आम्ही 5 जण एकमेकांना ऐकवतो. मी आमची ऑलमोस्ट कॉमेडीची टीम आहे 5 लेखकांची. आम्ही ते एकमेकांना ऐकवतो की अरे मी असं हे डेव्हलप केलंय. मग प्रत्येकाचा फीडबॅक येतो की अरे नाही, हा चांगला कंटेंट आहे, याला या पद्धतीने विचार कर, नाही हा खरंच घेऊ नको कारण हा खूप सेन्सिबल आहे, याच्या विषयीचं एक गट असं म्हणतो पण दुसरा गट खूप हासली हे पण म्हणतो, तर या गोष्टीला हात घालू नको. मग हे करून आम्ही एक थोडासा फिल्टर लावून तो एक कंटेंट फायनल करतो. अर्थात मग त्या कंटेंटला रिस्पॉन्स हा शेवटी पब्लिक समोर परफॉर्म केल्याशिवाय मिळतच नाही. बरोबर. कारण आपल्या अनालिसिस हे आपण फक्त ना काय बोलतो ना, परम्युटेशन कॉम्बिनेशन बांधत असतो की असं असं झालं तर आपल्याला काय दिसेल. एक्झॅक्ट रिस्पॉन्स जोपर्यंत आपण पब्लिक समोर जात नाही तोपर्यंत येत नाही. मग तू जेव्हा पहिल्यांदा पब्लिक समोर परफॉर्म केलंस तो एक्सपिरियन्स आठवतो तुला? मी जेव्हा पहिल्यांदा स्टँडअप केलं तर मी अक्षय जोशीने आधी परफॉर्म केलं. आपल्या अंधेरीला शो होता फनकार स्टुडिओला. तर अक्षयने माझं नाव अनाऊन्स केलं आणि मी गेलो आणि पब्लिक बघितलं तर एकतर अरे अक्षय, आणि अक्षय नव्हता. तर मला कळलं ना, अच्छा चला आता सुरुवात केलीच पाहिजे. आणि मला एक झालं की मी असं बघितलं अक्षय नव्हता आणि त्याच्यावर लाफ्टर आलं. पब्लिक हसायला आली, म्हणजे कॉन्फिडन्सली बोलत गेलो. मग माझा सेट कम्प्लीट केला. अगदी न जे शाळकरी मुलं कहतात ना की न थांबता पूर्ण भाषण द्यायचं स्पर्धेत आणि निघून यायचं, त्या पद्धतीचा माझा पहिला एक्सपिरियन्स होता. ओके. सगळं पाठ केलेलं बोलून आलं, बाकी विषय माहिती नाही. बर. आणि मग तरी तुला असं वाटलं की आपण हे करत राहावं? कारण एक म्हणजे तेव्हा मी स्वतःला खूप एन्जॉय केलं होतं. म्हणजे काय बोलतात ना, एकदा मी दुसरी एक गोष्ट हे केली होती की मी त्यांना सांगितलं की बघा तुम्ही एक साधारण 300 रुपयाचं तिकीट काढून आलाय, आम्ही 5 परफॉर्मन्स आहोत, तर 60-60 रुपये प्रत्येकामध्ये डिवाइड होतात. 60 रुपये वसूल झाले, पुढचे पण होतील. 60 रुपयाचं नुकसान करायचं की फायदा तुमच्या हातात आहे. त्यामुळे त्यांना स्वतःच्या पैशांची जबाबदारी होती म्हणून ते हसत होते. तर ते विनोदाचा पण भाग होता. आणि दुसरं म्हणजे मला स्वतःला खूप आनंद मिळाला. मी खूप दिवसांनी जे काही माझे मधल्या काळातले एक्सपिरियन्स होते त्याच्यानंतर मी जो काही बाहेर पडलो होतो तर ते व्यक्त होणं होतं किंवा जे सांगणं होतं त्याच्याने मला आनंद वाटला की मला एक जाणवलं की हा शो केल्यानंतर मला मजा आली. तर ठीक आहे, बाकी लोकांना काय म्हणायचं ते म्हणू दे, मी करत राहीन. कधी आवडेल कधी नाही आवडेल, आपण एकाच वेळेला अगदी हिट परफॉर्मन्स देऊच नाही शकत. पण मी 30 लोक आले तर 30 मधल्या 4-5 लोकांना तरी माझं आवडतंय. काही लोकांना वाटतं मी अजून डेव्हलप करायला हवं, तर माझे ते प्रयत्न चालूच आहेत अजून. बरोबर. पण मला त्या दिवशी शांत झोप लागते ज्या दिवशी मी परफॉर्म करतो. मी म्हटलं की येस, मी करत राहणार. ग्रेट ग्रेट, फॅन्टॅस्टिक. मला हे सांग की मग जेव्हा तुम्ही महाराष्ट्राची हास्य जत्रा करता त्याच्यामध्ये तू जसं म्हणालास की SNP असतं, त्याच्यामुळे खूप रिस्ट्रिक्शन्स असतात की काय आम्ही बोलू शकतो काय नाही, म्हणजे पात्र काय बोलू शकतात काय नाही वगैरे. मग तुमची ती विषयाची प्रक्रिया नेमकी काय असते रे? आता हास्य जत्रामध्ये कसे माहितीये का की आमचे एक तर 2 मेंटॉर, ते म्हणजे आमचे पिलर आहेत, म्हणजे अख्ख्या हास्य जत्रेचे पिलर आहेत, सचिन मोठे सर आणि सचिन गोस्वामी सर. तर आमची एक पद्धत आहे की आम्ही झूम मीटिंग करतो. म्हणजे रिहर्सल शूट झाली, 2 दिवस संपले की नेक्स्ट डे सकाळी 11ला सचिन सर मोठे सरांची लिंक येते की आपण 11 वाजता झूम मीटिंग चालू करतोय. आम्ही सगळे लेखक मंडळी त्याच्यात जॉईन होतो. म्हणजे त्याच्यात गोस्वामी सर असतात, मोठे सर असतात
आणि आम्ही सर्व लेखक, मी पूर्णवेळ लेखक आणि कलाकार लेखक. मी समीर दादा आला, प्रसाद दादा, रमेश प्रथमेश आहे, माझ्यासारखे मी विनायक पुरुषोत्तम, अभिजित पवार, मी, तर आम्ही सर्व त्याच्यात जॉईन होतो. आणि मग आम्ही एकेका गोष्टीवर बोलायला लागतो. आणि सुरुवातीचे एक तर आमची ती मीटिंग 10 तास चालते. 10 तास? हा, म्हणजे आम्ही फक्त जेवायला ब्रेक घेतो 2 ते 3 वगैरे, 11 ते 2, मग 3 पासून बसलो ते रात्री 8-9 वाजेपर्यंत, मग परत नेक्स्ट डे राहिलेले विषय. अरे 10 तास म्हणजे काय झालं ते? म्हणजे तुम्हाला लिहायला मग एनर्जी उरते? हा, मी कारण आपण टेलिव्हिजनसाठी करतो ना, तर ते करावं लागतं, ते एक ऑप्शन आहे. पण ते खूप छान प्रोसेस असते. म्हणजे सुरुवातीला आम्ही इकडचाच गप्पा होतात, अर्धा तास वगैरे, सगळे सेटल होतात, हे होतात, कालचं शेड्यूल कसं आलं, काय प्लस पॉईंट होते, काय मायनस पॉईंट होते, काहीतरी एखादी अगदीच ब्रेकिंग न्यूज घडली असेल तर त्याच्यावर चर्चा होते. मग असं एक बोलतो ना आपण, अंदाजे बॉलर एक बॉल टाकू लागतो मॅच खेळताना, की याच्यावर केलं तर काय होईल, अच्छा ही घटना, मग याच्यावर करून बघूया ना काय होऊ शकतं. मग मोठे सर गोस्वामी सर ठरवतात की याच्यातलं काय चांगलं आहे, म्हणजे एखादा विषय ओके हा ठीक आहे करूया, काय काय पॉसिबिलिटी दिसत आहेत, निदान 10 विनोद दिसत आहेत का, किंवा ही घटना किती तापत जाऊ शकते, अशा पद्धतीने ते अनालाइज करत जातात. त्यामुळे काय होतं की तिथे आमचं पण एक वर्कशॉपच चालू असतं प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचं, की अरे हा रे, आपण हा नाही विचार केला, आपल्याला फक्त एक जोक दिसला, आपण बोललो की सर याच्यावर करता येईल, पुढे काय, बरोबर, तो ग्रो कसं करायचं, त्याचं पूर्ण स्किट करायचं, ते पूर्ण करायचं. हा, याचा पुढे ते रिपीट होणार, किंवा त्या कॅरेक्टरची गंमत काय, किंवा अरे खूपच सपक आहे, किंवा कुठलं कॅरेक्टर एवढंच वागत नाही. कारण खूप वेळेला आम्ही इन्स्पिरेशन तर सगळीकडून मिळत असतात, कधी काहीतरी वाचलेलं असतं, आपण काहीतरी बघितलेलं असतं, आपण ते रेफरन्स देऊन बोलतो, पण तो विनोद आपल्या लक्षात राहतो. आपण हे विसरतो की त्यासाठी त्यांनी किती आणि त्या विनोद घडवायला त्यांनी काळ लावला असेल. बरोबर. आणि प्लस हे नॉन फिक्शन आहे, म्हणजे हे आमचं खूप वेळेला होतं की अरे हा सिंगल कॅमेऱ्याचा विनोद आहे, हा मल्टी कॅमेऱ्याचा विनोद आहे. तर हे डिस्कशन खूप वेळेला होतात, राईट, की काही गोष्टी या सिंगल कॅमेऱ्यामध्ये तुम्ही खूप छान पद्धतीने मांडू शकतात, काही गोष्टी या नॉन फिक्शन मध्ये तुम्हाला मांडायच्यात मल्टी कॅमेऱ्यामध्ये, त्याचं स्वरूप बदलावं लागतं. म्हणजे स्किट हा असा फॉर्मेट आहे ना की ज्याच्यामध्ये नाट्य पण आहे आणि सिरियलची गणितं पण आहेत, हे सगळे सांभाळावी लागतात. म्हणजे तुम्हाला कॅमेरा टिपतो पण आहे, प्लस तुम्हाला नाटका टाईप वावरायचं पण आहे, त्यामुळे ते सगळ्यांचं भान राखून तो विषय बांधावा लागतो. पण मग मला एक सांग की हा इतका अवघड विषय का निवडला असतो? त्याची सुरुवात मी एकतर माझ्या आयुष्यात काय बोलतात, सगळ्या गोष्टी अवघड करायची मला काही खास होती का इच्छा होती आता माहित नाही. म्हणजे 10वीला 60% असून पण मी सायन्सला आलो. वा. तेव्हा तर डोक्यात इच्छा होती की चला आपण मर्चंट नेव्ही करूया, हे करूया. मग नेमकं मी 12वीला होतो आणि तेव्हाच एक मर्चंट नेव्हीची फ्रॉड केस ओपन झाली. घरचे बोलले तिथे जायचं नाही, आता काहीतरी वेगळं कर. बरोबर. मग सायन्स केलं, तर म्हटलं सर काहीतरी वेगळा मार्ग निवडूयात. मग इंजिनिअरिंगला गेलो, अजून म्हणजे ती काय खास काही संपतच नव्हती. इंजिनिअर गेला, पहिल्याच वर्षात 3 केटी खाल्ल्या. आता करायचं काय, सगळं फर्स्टेशन बाहेर कुठे काढायचं. आणि तेव्हा ना नुकतंच ना आपल्या मराठी इंडस्ट्रीमध्ये स्किट या फॉर्मॅटला सुरुवात होत होती, कॉमेडी एक्सप्रेसच्या माध्यमातून. ईटीव्हीवर तो प्रोग्राम यायचा, ज्ञानेश भालेकर दिग्दर्शक होते आणि अमृता खानविलकर अँकर आणि सगळे आपले बाबा चव्हाण, भूषण कडू वगैरे सर्व कलाकार. तर तिथे ते फर्स्टेशन बाहेर काढण्यासाठी मी एक स्किट लिहिलं. आणि तेव्हाची स्किट पद्धती खूप वेगळी होती. तेव्हा फक्त 2 कलाकार उभे राहायचे आणि बोलायचे, हे स्किट होतं. आता म्हणजे नेपथ्य वगैरे खूप गोष्टी ऍड ऑन झाल्यात, कलाकार वाढलेत, तर तेव्हा फक्त 2 कलाकार उभे राहून एखाद्या विषयावर बोलणार. म्हणजे त्याचं ते कॉमेडी पंचेस असणार, भाष्य असणार, हे असणार. म्हणजे बऱ्यापैकी आपण बोलू शकतो आबुराव बाबुराव ही जी आपली लोकनाट्यातली पद्धत होती त्याला जवळ जाणारी होती. तर तो एक फॉर्मॅट होता. आणि मी असंच ते काय त्या फर्स्ट मध्ये स्किट लिहिलं, पाठवलं आणि विसरून गेलो. बरं, ज्यावेळी पोस्टर टाकलं तेव्हा बाजूचा माणूस बोला तो पोस्ट बंद राहत आहे, तर आता आत घालून काढू पण नाही सगळं. म्हटलं आता जे होईल ते होईल, ते स्किटचं नशीब आणि माझं नशीब. आणि 15 दिवसांनी मला असा फोन आला, तिकडचे जे असिस्टंट डिरेक्टर होते गौरव ठाकूर म्हणून, जो पण आता नॉन फिक्शनला खूप फेमस डिरेक्टर आहे, की तुम्ही असं एक स्किट पाठवलेलं. म्हटलं हो, मी पाठवलं होतं. हा, ते आम्ही सिलेक्ट केलेलं आहे परफॉर्म करण्यासाठी, या तारखेला शूटिंगला या. तर मी खुश झाले, काहीतरी आयुष्यात घडले. ते इंजिनला आल्यापासून काहीच घडत नव्हतं आयुष्यात केटी शिवाय, काहीतरी घडले तर मी खुश होतो वगैरे. घरच्यांना सांगितलं, घरचं मी की आनंदी काय, म्हटलं स्किट क्लिअर. तुला मला वाटलं केटी क्लिअर झाली की काय. घरच्यांच्या प्रायोरिटीजच वेगळ्या. ठीक आहे, आता काय करणार. आणि कळलं की तेव्हा इथे अंधेरीलाच शूटिंग व्हायचं आपल्या कोलसाईड हाऊसला, विरा देसाई रोड. तर त्या स्टुडिओला पोहोचलो सकाळी, एक मित्राला सोबत नेलं होतं आणि त्यांनी सांगितलं की नेमका आजचा 50वा एपिसोड आहे, त्यामुळे छान असं वातावरण आहे, तुझं स्किट या नंबरला होणार आहे. आणि काय होतं ना की माझं ते स्किट विषय हा होता की इतिहास आणि मराठीचं पुस्तक एकमेकांशी बोलतंय, इतिहास आणि गणिताचं पुस्तक हे एकमेकांशी बोलतंय. कारण इतिहासाच्या पुस्तकावर खूप असे आपण मार्किंग वगैरे करतो ना, ते त्याला ते कसं वाटतंय, गणिताचं पुस्तक असं काय मत आहे, असं ते
विषय होता आणि परफॉर्म करायला होते प्रदीप पटवर्धन सर आपले आणि कमलाकर सातपुते. अजून मला आठवत आहेत. आणि त्यांनी ते परफॉर्म केलं. मग स्किट छान झालं. मग त्याच्यानंतर मला स्टेजवर तो 50वा एपिसोड होता. म्हणून त्यावेळेला त्यांनी ठरवलं होतं की लेखकांना आपण मानधन नाही द्यायचं, आपण त्यांना गिफ्ट द्यायचं. आणि तो गिफ्ट होता एक कॅमेरावाला मोबाईल. बर. आणि तो पण माझ्याकडे आयुष्यात मोबाईल नव्हता. राईट. आणि मला मोबाईल घ्यायची इच्छा होती. केटी लागल्यामुळे ती मागूही शकत नव्हतं, कुठल्या तोंडाने मागणार. भाव बोलले की ठीक आहे बघू कधीतरी. ते थोडे मिसकम्युनिकेशन व्हायचे कारण कॉलेज एवढं मोठं काही सापडायचे नाहीत मित्र वगैरे. आणि नेमका माझा तर एक मोबाईल आला होता आणि तो पण कॅमेरावाला मोबाईल. साधा नाही, असं कलरफुल असं गाणी असतात, हे असतात, ते असतात. ते एक वयच ना की जेव्हा आपल्याला खूप असं रोमॅन्टिक वाटतात, प्रत्येक गोष्टीत आपण काहीतरी कनेक्शन लावतो. तर मी असं लावलं की म्हणजे हा एक वे की ज्याच्यातून माझी स्वप्न पूर्ण होतील, तर मी हे फॉलो केलं पाहिजे. आणि मग मी ते लेखन सिरियसली घेऊ लागलो, कंटिन्यू लिहू लागलो. तर त्या टीमशी तर मी संपर्कात होतोच, कारण तेव्हा इतर काय माध्यमं नव्हती. म्हणजे हा साधारण कधीचा विषय 2009-10 म्हणजे जेव्हा ऑर्क्यूट संपायचा आणि फेसबुक सुरू व्हायचा तो वेळ. त्यामुळे कनेक्टिव्हिटी नव्हती, सोशल मीडिया एवढा जास्त नव्हता. आणि मग मी त्यांचा कनेक्टेड होतो. तर एकदा सरांनी विचारलंय तू नेहमी शूटिंगला येतोस, काय करतोस तू नेमकं, काय चाललंय तुझं? म्हटलं नाही सर मी इंजिनिअरिंगला आहे, आता गॅप आहे, सुट्टी आहे म्हणून येतोय वगैरे. तर की नाही आधी स्टडी कम्प्लीट कर, अभ्यास कम्प्लीट कर, आता सेकंड इयर अजून 2 वर्षात तू कम्प्लीट करशील तर मग ठरव तुला काय करायचं ते. कारण काय एक डिग्री असावी आता. तू आता आलास ना तर आता हळूहळू तू करत जाशील, तुला मजा येईल, पण नंतर ना तुला तिथे जाता नाही येणार. तर नाही तो सरांचा सल्ला मला, ज्ञानेश सरांचा तो सल्ला मला खूप महत्वाचा ठरला होता. कारण त्यामुळे ना त्या इंजिनिअरिंगच्या त्या 4 वर्षामध्ये ना मला घडायला खूप मिळालं. म्हणजे मी खूप वेळेला हे मानतो की जर मी इंजिनियर नसतो तर कदाचित मी लेखक पण नसतो. पण एक मिनिट, मला हे सांग की तुझ्या आयुष्यात केटी फक्त हॅपनिंग होत्या त्या काळात, केट्या होत होत्या. मग तू इंजिनिअरिंग 4 वर्षात केलंस कम्प्लीट? हा. ओके. म्हणजे 11 केटी होत्या. त्या सगळ्या तू क्लिअर केल्या? 11 मधल्या जवळजवळ 2 का 3 गोल्डन केटी होत्या. म्हणजे ज्या लागल्या तर मला ड्रॉप लागला असतं. अर्थात घरी हे मी सांगितलं नव्हतं कधी, नाही तर माझ्या सगळ्या ऍक्टिव्हिटी बंद पडल्या असत्या. पण काय बोलतात ना की तेव्हा जे काय मित्र आपल्याला भेटतात, म्हणजे ते अजूनही माझे छान मित्र आहेत. तर त्यांनी मग मला बस आमच्यासोबत अभ्यास कर, त्यांची जुनी पुस्तकं दे, हे आमचे लास्ट सेमिस्टरचे नोट्स, हे रट्टा मार, ते कर, असं करून काही करून ना पास होईल. आणि एका पॉइंटला टीचरना कळलं होतं की हा अडकलाय बिचारा, तर ते वायवा वगैरेला 2 मार्क एक्स्ट्रा देऊन टाकायचे की पुढे याला फायदा होईल. अडकला तर 32 ते 40 होऊन जातील याचे. बरोबर. त्याचं सगळ्यांचं टीम वर्क नाही, माझं इंजिनिअरिंग. ओके. हा. सो तू सांगत होतास की इंजिनिअरिंग कम्प्लीट करून मग तू ये असं सांगितलं. मग इंजिनिअरिंग कम्प्लीट झालं आणि त्याच्यानंतर तरी ऑब्व्हियसली एका मिडल क्लास फॅमिलीतून येत होतो. म्हणजे ज्याच्यामध्ये असं होतं की वडिलांनी 7वीलाच VRS घेतली होती. तू 7वीत असताना? मी 7वीत असताना. तर त्यामुळे वगैरे असं होतं की अरे मुलाला शिकवलंय ना, तर त्यांची इच्छा होती की आता मुलाने कमवून आणावं, हे आणावं. मला कळत नव्हतं की नेमकं मी काय केलं पाहिजे. तर कॅम्पस प्लेसमेंट वगैरेचे प्रयत्न चालू होते. बरं दुर्दैवाने ज्या कंपनीत प्लेसमेंट झालो होतो त्या कंपनीनंतर सांगितलं की नाही आम्हाला एम्प्लॉयमेंट नकोय, आमचंच हे कमी झालंय. सेल कमी झालं. त्यामुळे आम्हाला सध्या एम्प्लॉय नकोय, त्यामुळे परत घरी बसलोय. मग वेगवेगळे जॉब्स होता. मग अगेन तेच वेगवेगळे सॉफ्टवेअर शिकलो होतो, ऑटोकॅड वगैरे, तर त्या रिलेटेड काम कर. मी एका कॉलेजवर प्रोफेसर म्हणून काम केलं. अरे वा. हो. आणि तेव्हा मी माझ्या अनुभवावरून शिकलो होतो. मी सगळ्या मुलांना पास करायचो. असा प्रोफेसर पुन्हा होणे नाही. हो. म्हणजे मी पहिल्याच दिवशी जेव्हा वर्गात गेलो होतो, अरे एक तर म्हणजे मी आत्ता पास आउट झालोय, मी साधारण जे काय 21-22 वर्षाचं असेल, आणि मुलं ही सेकंड इयर थर्ड, माझ्यापेक्षा 2-3 वर्षांनी लहान. तर यांना मी काय शिकवणार ना. ऑब्व्हियसली ते किती मी फॉर्मल घातले ते मी त्यांच्यातलंच दिसायचो. मी पहिल्याच दिवशी सांगितलं हे बघा जगा आणि जगू द्या. तुम्ही काय करा, तुम्हाला अटेंडन्स पाहिजे, अटेंडन्स साईन करा, मागच्या बेंचवर जाऊन झोपा, मला शिकवताना त्रास देऊ नका, मी तुम्हाला त्रास देणार नाही. पण त्याचा फायदा असा झालाय, आज माझ्या एका स्टुडंटचं गोव्याला रिसॉर्ट आहे, तिथे मला गोव्याला स्टे फ्री असतो. अरे वा. मग बायकोला घेऊन गेला होतास की नाही गोव्याला? नाही, आता प्लॅन आहे जायचं. मी स्वतः एकटा खूप वेळा जाऊन आलोय. वर्षातून एक ट्रिप माझी होते, स्टे फ्री आहे. मस्त. गुरुदक्षिणा. फक्त तुला फ्री स्टे आहे का तुझ्या तुझी ओळख सांगून कोणी गेलं तर त्यांनाही मिळेल? त्यांना कन्सेशन मिळेल, बिझनेस आहे ना. राईट. बरं मला सांग, हे जे 4 वर्ष इंजिनिअरिंग जे तू केलेस त्याच्यात कधी काही प्रेम वगैरे असे काही प्रकरण झाली का? नाही, म्हणजे ती एक रियालिटी जाणवली होती की प्रेम करायला ना पैसा पण लागतो. रिअली? ओके. माझा एक्सपिरियन्स काय करायचं, मला भेटल्या सगळ्या मुलीच तसं असतील.
की मी त्या कोणाला पटायचं, ज्यांच्याकडे बाईक आहे त्यांना इझिली पटायचं. तेव्हा आमच्याकडे 6600 फोनची खूप क्रेज होती किंवा ब्लॅकबेरी, त्यांना इझिली पटायचा. किंवा ज्यांचे लुक एकदम भारी आहे किंवा ज्यांचं करिअर सेट हे दिसतंय त्यांना इझिली पटायचं. आम्ही त्या लिस्टमध्ये कुठेच नव्हतो. तर आमचं एकच होतं, आम्ही आपलं मस्तपैकी जिमखान्यात जा, कॅरम खेळा. बरं मेकॅनिकलची खूप पोरं मित्र होती, तर तेही शिव्या घालतात का त्यांच्या वर्गात मुलीच नाहीयेत, आम्ही शिव्या घालतो का आम्हाला मुलीच पटत नाहीयेत, असं एकमेकांचं आम्ही सांत्वन करत दिवस काढायचो. ओके. कॉम्प्युटर आणि एक्सरीज मध्ये मुली असायचं म्हणून कॅन्टीनमध्ये जाऊन बसायचं रिसेसच्या वेळेला, मी त्यांना बघायला मिळेल, तेच काही समाधान. त्यांना बघायला मिळेल म्हणजे तुम्हाला त्यांना बघता येईल तर असं सगळे आमचे प्रकार चालू असायचे. ओके, बर. त्यामुळे कोणी कधी सिरियसलीच घेतलं नाही. ओके, मग मला सांग की एवढी सगळी ट्रॅजेडी आयुष्यात असताना की केट्या लागतायत, मुलीच पटत नाहीयेत, आणि कुणी आपल्याला सिरियसलीच घेत नाहीये, असं सगळं असताना आपण सिरियसली हे रायटिंगचं मात्र करायचं, आणि ते सुद्धा कॉमेडी. हे तू कसं ठरवलंस? नाही, ते ठरवून असं झालं नव्हतं, पण जेव्हा मी नोकरीचे प्रयत्न केले तर त्याच्यात पण खूप झालं. म्हणजे एक आता ऑटोकॅड सॉफ्टवेअर एक असतं इंजिनिअरिंगला, तर ते बऱ्यापैकी प्रॅक्टिकल गोष्टी जमून द्यायचं, कारण त्याच्यात स्किलच असतं ना, काही पार्ट वगैरे करायचं नसतं. बरोबर. तर त्याचा स्किलवर एक जॉब मिळाला होता, पण त्या जॉबचं टायमिंग आणि जी काही अवस्था झाली माझी, ते बाबाच बोले की नाही असा जॉब काही करायची गरज नाही. आणि परत पुढे शिकायची माझी इच्छा नव्हती, कारण मला एक क्लिअर होतं की मला या फील्डला जायचं. तो का आता अजून शिकून घरच्यांचे पैसे का घालू? बरोबर. म्हणजे रोज जेवण देताना 2 शिव्या घालतात, ते 4 शिव्या घालतील, तर त्या 2 शिव्यामध्ये मी समाधान आहे, पोट भरतंय माझं, तर परत ते कशाला वाढवू? तर मग असं होतं की नाही, आपण लवकरात लवकर काहीतरी सेटल व्हायला पाहिजे, प्रयत्न केले पाहिजे. तर ते प्रयत्न खूप चालू होते, याला भेट त्याला भेट वगैरे. तेव्हा मग माझं, आणि अर्थात लेखक म्हणून काम मिळणं एवढं सोपं नव्हतं, कारण एकतर त्या वयानुसार माझी एवढी प्रगल्भता, मी अजूनही मी ती डेव्हलप करतोय, आता प्रगल्भ झालोय वगैरे असं काही नाही, पण तिथे अजूनच कमी होती. आणि माझं काही कुठलं एकांकिकेचं बॅकग्राऊंड नाही किंवा नाटकांचं बॅकग्राऊंड नाही, त्यामुळे लिमिटेड वाचन होतं. म्हणजे स्टिरियोटाईप आपले जे पुस्तकं असतात, जे एखादा मुलगा वाचतो, म्हणजे चंपक, ठकठक, पु ल देशपांडे, सी.व्ही. जोशी, बापू काय वगैरे, तेवढंच वाचलं होतं. जास्त काही तेव्हा वाचन वगैरे जास्त झालेलं नव्हतं. आणि आपले रोजचे पेपर वगैरे. तर इंडस्ट्रीत यायचं, तर लोकांना भेटणं, मार्गदर्शन घेणं चालू होतं. आणि मग मला असिस्टंट डिरेक्शनशिपची संधी मिळाली, की एडी बन, असिस्टंट डिरेक्टर, की जेणेकरून एक इन्कमही चालू होईल आणि शिकता येईल. आणि मग यात एक कळलं होतं की नाही, मला काहीतरी करायचं ते याच फील्डमुळे, कारण इथे मला स्वतःचं करायला स्कोप आहे, किंवा इथे मला काहीतरी रिस्पेक्ट मिळू शकतो. ती जे डोक्यात बसलं होतं की आपल्याला एकदा इथे मोबाईल मिळालाय, तर आपल्या लाईफचे प्रॉब्लेम इथेच सॉल्व्ह होते. त्यामुळे ते म्हटलं नाही, आपण हे ते लक्षात आलं होतं. त्यामुळे मग असिस्टंट डिरेक्शनशिपला सुरुवात केली. बरं, त्याचा ते सुरुवातीचे दिवस, म्हणजे मधल्या काळात मी एक पोस्ट टाकली होती, जी बऱ्यापैकी खूपच व्हायरल झाली होती. मलाही अपेक्षा नव्हती, खूप लोकांचे कमेंट्स आले की आपल्याकडे अशी अवस्था आहे की ड्रायव्हर पण महिन्याचे 20-25 हजार मागतो, डिलिव्हरी बॉय 20,000, आणि असिस्टंट डिरेक्टरने आजही ना 10 ते 15,000 काम करावी अशी अपेक्षा आहे. हो, खरं. माझ्या वेळेलाही तीच परिस्थिती होती. तर मी सुरुवात केली, म्हणजे अगदी लास्ट असिस्टंट, म्हणजे जो क्लॅप देणार किंवा टीसीआर लिहिणार, पण ना शिकायची खूप इच्छा होती. म्हणजे मग प्रत्येक डिपार्टमेंटचं काम शिकायचा प्रयत्न करायचो, सगळ्यांसोबत सेटवर कोऑर्डिनेट करे, धावपळ काय मस्ती. आणि मग ते काय म्हणतात ना, की चिन्मय उदगीरकरने मला एक खूप छान वाक्य सांगितलं. मी माझी पहिली सिरियल होती नांदा सौख्य बरे, तर त्याचा तो लीड होता. तर त्याने खूप छान वाक्य सांगितलेलं की आपण ना फक्त काम करायचं असतं, बरोबर टिपणारी लोक आपल्याला टिपत असतात. कामाचं नाटक केलं की तू फसणार, पण तू मनापासून काम करतो ना, तर ते नेहमीच दखलपात्र होतं. आणि नशिबाने ना मला ना चांगले डिरेक्टर्स मिळाले. म्हणजे कॉमेडी एक्सप्रेस यांनी गोलमाल सिनेमा केला ते ज्ञानेश भालेकर. बरं, टीव्ही इंडस्ट्री ज्यांचं नाव आदराने घेतलं जातं ते हेमंत देवधर सर. मी माझा पहिला डेली सोपला ते डिरेक्टर होते. म्हणजे हेमंत सरांचं, म्हणजे बरं माझं असं होतं की मी पहिल्यांदा सेटवर गेलो, मला डेली सोप बद्दलचं काहीच माहिती नाही, या फील्डची काही माहिती नाही, तर हेमंत सर आजपासून डिरेक्ट करायला असणार असं कळलं होतं. मला त्या माणसाचा ऑरा माहित नाही काय काय असे. आणि ते मस्तपैकी ना एका कोपऱ्यात बसले होते शांतपणे, सकाळी लवकर आलेले, असे पूर्ण असा चष्मा खाली घेऊन असे काम करते, मोबाईलवर स्क्रिप्ट बघतायत, सगळी कामं चालू आहेत. आमची धावपळ, मी नवीन, मला कळतच नाही, जो सांगेल ते काम करत होतो मी. अच्छा हे करायचं हे कर, ते करायचं ते कर. मला वाटलं हा ठीक आहे सर असे असतील वगैरे. शूट चालू झालं, आणि शूटिंग चालू झाल्यानंतर एक काहीतरी असा गोंधळ आहे. जेव्हा जो काही सरांचा मी आवाज ऐकला, मला वाटलं अरे बापरे, आता आपण कुठे होऊन अडकलोय, अशी एक माझी अवस्था आलेली. अरे आता काय आपलं खरं नाही, आता म्हणजे टिकलो तर आपलं काहीतरी बनेल, किंवा एकच स्कोप आहे, आत्ताच इथून घरी जा. बरोबर.
म्हटलं की नाही आपण चान्स घेऊया. आता आयुष्यात आपण एवढं सगळं काही फेस केलंय तर पळण्यात तर काही अर्थ नाहीये, तर घेऊया चान्स. आणि मग करू लागलो काम. आणि एक बरं वाटतं तेव्हा पळून नाही गेलो ते, कारण हेमंत सरांच्या हाताखाली मी खूप गोष्टी शिकलो. म्हणजे ज्याच्यामध्ये अगदीच काय होतं, स्क्रिप्ट कशी वाचावी इथपासून ते मग प्रत्येक डिपार्टमेंटचं काम काय असतं, आपण गणपती का रोल करतो याच्या मागचं एक लॉजिक काय असतं, हे असतं. या छोट्या छोट्या गोष्टीशी. आणि माझं पण काही एक उत्साह जास्त होता तेव्हाचा वयानुसार. हा सर ठीक आहे, लगेच त्यांचं बोलणं पूर्ण व्हायचं मी एका दुसऱ्या कोपऱ्यात पोचलेलो असायचं. तर ते बोलायचं असिस्टंट कोण आहे तू, एक ऐकणार माझं ऐकून तर की मी काय सांगतोय, मग कर ना 10 कामं वाढवशील तू. हा ठीक आहे सर, मग परत यायचं. हा सर बोला काय. माझा ऍटिट्यूड असं असायचं की हा सर ठीक आहे तुमचं काम करायचं ना, करून देतो. असिस्टंट मला ऍटिट्यूड नव्हता, पण ते एक मस्त प्रोसेस होती. आणि त्या सगळ्या लोकांनी पण मला माझा सकट ऍक्सेप्ट केलं की जो एक असा मुलगा आहे की जो एका असा रॉ वातावरणातून आलाय की ज्याला ती हायरार्की जास्त कळत नाहीये किंवा त्याला जास्त ते गोष्टींची माहिती नाहीये, त्याला समजून घेऊन आपल्यामध्ये मर्ज करणं, त्या गोष्टींची जाणीव करून देणं. बरोबर. हे लकीली खूप चांगले मला म्हणजे डिरेक्टर्स मिळत गेले. म्हणजे जे आत्ताचे सगळे प्रतिदेश डिरेक्टर्स वगैरे आहेत त्यांना अशीच करायची संधी मिळाली. भरत गायकवाड जे स्टार प्रॉवर खूप सारे सिरियल्स करत असतात. परत त्याचं संजय खांबे ज्यांचं आता वज्र प्रोडक्शन आहे, ते आमच्या लक्ष सिरियलला होते. शिवाजी पद्मसा सर, दिनेश, त्याचे भरपूर लोकांना असिस्ट केल्यामुळे ना एक वेगळंच होतं. भीमराव मुडे नॅशनल अवॉर्ड विनर. तर या सगळ्यांना असिस्ट केल्यामुळे ना एक पद्धत डेव्हलप झाली स्वतः विचार करण्याची एक. आणि त्यानंतर मग मी कंटिन्यू ज्ञानेश भालेकरांकडे काम करू लागलो. 1-2-2.5 वर्ष डेली सोप केल्यानंतर त्यांच्याकडे आलो. आणि तिथे आल्यानंतर ना मग माझ्यातला रायटरला पुन्हा स्कोप मिळायला लागला. कारण ते नॉन फिक्शन शोज करायचे. आणि नॉन फिक्शनला ना स्क्रिप्टची नेहमी वानवा असते. कितीही रायटर्स असू देत, काही असू देत, स्क्रिप्टची वानवा असतेच असते. आणि सरांना कळलं होतं की हा मेहनती पोरगा आहे आणि याला लिहायची आवड आहे. मी बोललो की सर मी तुमच्या पहिल्या शोला लिहिलं होतं असं. ठीक आहे. मग त्यांनी मला काय केलं होतं सुरुवातीला, आशिष पाथरे आणि प्रशांत लोके जे स्किट मधले आणि नॉन फिक्शन फेमस लेखक आहेत, त्यांच्या जुन्या स्किटची एक फाईल होती, असं एवढं बंडल होतं, ते समोर आणून ठेवलं. ते बोलले पुढचे 10 दिवस काहीच काम नाही करायचं, फक्त हे स्किट वाचायचं आणि प्रत्येक स्किटचं काय सारे ते मला सांगायचं. ओके, मी पण ते अगदी ते काम केलं. हा हे स्किट वाच, नोट्स कर. 3-4 दिवसात ही फाईल संपवली. त्यांना हा सर बघा या स्किटमध्ये असेल, त्या स्किटमध्ये असेल, सगळं सांगितलं. बोले अच्छा ठीक आहे, वाचले स्किट, काय कळलं याचं तू? मग मी ब्लँक होतो. हा कळलं काय, वाचलं, लिहून काढलं, आपण ते काम केलं, पुढे काय, पुन्हा वाच, कुठल्या आर्टिस्टसाठी कसे डायलॉग लिहिलेत बघ, जेव्हा आर्टिस्ट चेंज झाले तेव्हा त्यांनी काय बदल केलेत ते बघ, कशी सिच्युएशन बदलली ते बघ. आणि अशा पद्धती मग ती ग्रुमिंग करता 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 तो प्रवास चालू झाला. आणि मग तो कुठेतरी एवढा प्रवास घडला म्हणून मला हास्यजत्रेचा प्रवास सोपा झाला. आजच्या वेळेला मी एक गोष्ट मला शेअर करायची आवडेल की खूप वेळेला काय होतं ना, इंस्टाग्रामवर किंवा फेसबुक, व्हॉट्सअपवर ना अचानक कुठल्याही रॅन्डम नंबरवरून एक अशी स्क्रिप्ट येते, सर मी हास्यजत्रेसाठी स्क्रिप्ट लिहिले, परफॉर्म करा, चांगली होईल, असा त्यांचा कॉन्फिडन्स असतो त्या लोकांचा. मला 2 मेसेज येतात, मोठे गोसावी सरांना तर 25-30 येत असतात. नक्कीच. तर करा, तुम्ही परफॉर्म करा, मी मस्त असे लिहिले, चांगली होईल वगैरे. तर त्यांना असं मला सांगावं वाटतं की अरे जेव्हा मी हास्यजत्रेसाठी पहिलं स्किट लिहिलं ना, तेव्हा कुठेतरी माझा मागे एक 5-6 वर्ष माझा स्ट्रगल होता. कुठेतरी माझे इतर छोट्या छोट्या प्रोग्राम लिहिलेले रिजेक्ट झाले, 100 स्किट होते, तेव्हा कुठे मी तिथे पहिलं स्किट लिहू शकलो. यांना पहिल्या स्किटला कॉन्फिडन्स असतो की आम्ही लिहिलंय, तुम्ही परफॉर्म करा. त्यांना असं वाटतं की आम्ही तुमचं भार हलका करतोय, तुम्ही टेन्शन नका घेऊ, आम्ही पाठवत जातो, तुम्ही फक्त ओके करत जा. ओके. तर ती एक मस्त माझं एक म्हणणं की टिकून राहा, काही करायचं असेल तर टिकून राहिलात की तुम्हाला मार्ग सापडत जातात वेगवेगळ्या स्वरूपात. मला आता एक सांग की तू एकांकिका वगैरे आधी काही केलेल्या नव्हत्यास, पण आता तू जे नाटक लिहिलंस त्याला अनेक बक्षिसं वगैरे वगैरे मिळाली. म्हणजे मग आता ह्याला काय समजावं आपण की तू ज्या प्रोजेक्टचा भाग होतोस ते प्रोजेक्ट असं सुपरहिट होतं असं समजायचं, काय म्हणू शकतो आपण ह्या फेनोमेनाला? याच्यात पण एक स्टोरी अशी आली की मध्यंतरी ना मला माझं रायटर्सचं कार्ड अपग्रेड करायचं होतं, स्क्रीन रायटर्स असोसिएशन जे आहे, आणि तिथे मी माझे सगळे प्रूफ वगैरे सबमिट केले, माझे स्किटच्या लिंक्स वगैरे दिल्या. आणि तिथून मला तेव्हा रिप्लाय आला होता की नाही, आम्ही स्किट रायटर्सला रेग्युलर रायटर्स करू नाही शकत. स्किट रायटर्स नॉन फिक्शन रायटर्स हे रेग्युलर रायटर्स मध्ये येत नाही, असं काही त्यांचे कंडिशन. आता त्यांनी चेंज केलेत की नाही मला काही माहित नाही माझ्या केस नंतर. तर मग मी जे मोठे सरांना विचारलं की सर असं असं झालंय, मग त्यांनी रेफरन्स दिला. लकीली तेव्हा मी पोस्ट ऑफिस उघडं आहे ही मालिका लिहिली होती सरांसोबत, ज्याचं डायलॉग वगैरे लिहिली होते. तर मग त्या याच्याने काम झालं. पण मला मग कुठेतरी असं जाणवलं, अच्छा मी स्किट रायटर हा रायटर नाहीये का? जे एखादी रायटर्सची संघटना जर असं म्हणत असेल की अरे हे म्हणजे
चांगले रायटर, हे म्हणजे वाईट रायटर. स्किट रायटर त्याच्यात कुठेच बसत नाही का. आणि त्यात आमचे हास्यचित्रामध्ये जे काही आमचे मीटिंग्स चालू असतात त्याचं एकदा मी मोठे सरांकडूनच वाक्य ऐकलं होतं की नाटक हे लेखकाचं माध्यम आहे. राईट. तर मला असं झालं की नाही, मग मी लेखक आहे हे मला प्रूव्ह करायचं. मग त्याचं माध्यम काय नाटक ना, तर मी नाटक लिहिणार. आणि मग मी त्याच्या मागे लागलो. आणि लकीली आमचे जे निर्माते चंदू सर तेच त्या दरम्यान मला भेटले आणि त्यांनी मला सांगितलं की मी तुझे एवढे सगळे स्किट बघितले किंवा तुझं एकंदरीत जो काही रिव्ह्यू घेतलाय मी त्याच्यावरून मला असं जाणवतंय की तू चांगलं नाटक लिहू शकतो, तुझ्याकडे काही विषय आहे का. आणि मी सांगितलं की सर असं असं डोक्यात गोष्टी चालू आहे, तुला लिहायला लाग, मी तुझ्यासोबत आहे. आणि मग जर एक निर्माताच जो प्रतिथयश आहे ज्याने एवढे चांगले प्रोडक्ट दिलेले आहेत तो आपल्या पाठीशी उभा राहतो तर का लिहू नये. नक्कीच. आणि याच्याने ती नाटकाची जर्नी सुरू झाली. ओके. बर. मग आता मला सांग की स्किट लिहिणं, नाटक लिहिणं, स्टँडअप लिहिणं, ह्या तिन्हीमध्ये काय फरक आहे आणि काय साम्य आहे? एकतर तिन्हीमध्ये साम्य तर एकच सांगू शकेन की एक तर लोकांना एंटरटेन करायचंय, काही करून लोकांना हसवा किंवा त्यांना काहीतरी पोचवा. विनोदी नाटक असेल तर, पण काहीतरी एक लोकांना एंटरटेन करणं ही तर कॉमन गोष्ट आहे. फरक म्हणायला जाशील ना तर भरपूर आहेत. फरक म्हणजे आता जेव्हा आपण एकेका याच्यावर येतो, स्टँडअप पासून आपण सुरुवात करूया की स्टँडअप मध्ये ना आपल्याला एकट्यालाच परफॉर्म करायचंय, म्हणजे ऍक्शन रिॲक्शन दोन्ही पार्ट आपल्याला समजवायचं. तर स्टँडअप करताना खूप वेळेला असं होतं की आपल्याला तो विनोद लांबवून चालत नाही. राईट. तो ना पटकन तो पंच पॉईंट आला पाहिजे, नाही तर लोक बोर होतात. ते फक्त नरेशन कारण बाकी काहीच घडत नाही. एक माणूस उभा आहे फक्त आणि तो बोलणार आहे. तर ते अनप्रेडिक्टेबली म्हणजे ते मध्येच आईस ब्रेक करणं, हे करणं, ते चांगली वाक्य आणणं, तर हे खूप शार्पली करावं लागतं. म्हणजे स्टँडअप लिहिताना मला कधी कधी वाटतं की मी एखादा सायन्सचा फॉर्म्युला सोडवतोय की कारण मी नंतर जेव्हा स्टँडअपचा अभ्यास करत गेलो, मी समय रैनाचा एक व्हिडिओ पाहिला होता, मध्ये त्याच्यावर वाद झाला ते वेगळी, पण त्याने एक व्हिडिओ बनवला होता की हाऊ टू राईट अ स्टँडअप, जो त्याने एक्सेल शीटवर डिफाईन केला होता. की ज्याचं त्याने दिलं होतं की तुम्ही तुमचे प्रत्येक वाक्य ना एक्सेल शीटमध्ये टाका, मग त्याला कोडिंग करा. जे लाफ्टरचे वाक्य त्याला येल्लो करा, नॉर्मल वाक्यांना ब्ल्यू करा, आणि मग बघा की किती गॅप आहे. मग ते गॅप कसे कमी करता येतील. मग त्याच्यातले एक टिपिकल पॅटर्न असतात, जसं की आपण बोलतो ना की विनोदामध्ये पण उद्धट विनोद किंवा त्याच्या स्टँडअप मध्ये पण पटकन इथे काहीतरी बोललं तर मग ते करा. म्हणजे स्टँडअप ना खूप सायंटिफिकली आहे आणि खूप मनापासून पण करायचंय. जर याचा ताळमेळ योग्य जमला ना तर स्टँडअप होऊन जातो. तर स्टँडअपला ते खूप एक अभ्यास करावा लागतो. बरं, स्किटकडे आपण आलो तर स्किटला एक सिच्युएशन फुलवायची असते आणि त्याचं मग कधी कधी असं होतं की सिच्युएशन फुलवताना वेळ लागू शकतो. बरोबर. तो वेळ जास्त लागला नाही पाहिजे. जर प्रिमायसेस मोठं झालं, कारण मग स्किट मोठं होणार. एक तर ड्युरेशन आहे तुमच्याकडे 12 ते 15 मिनिटं. जेव्हा त्या प्रोसेस मधून जातं, रिहर्सल, आर्टिस्ट वाचतात, सर बसवतात, तर ते ऑलरेडी 25 मिनिटं होणार असतं. त्यात तुम्ही लांबवणार तर त्याला अर्थ नाहीये. बरोबर. तर दुसऱ्या ते तिसऱ्या वाक्याला सब्जेक्ट करून तुम्हाला पहिला जो क्रॅक झालाच पाहिजे. म्हणजे आजही माझं असं होतं की स्किट जेव्हा आम्ही पॉइंटर्स रेकॉर्ड करतो, लिहायला बसतो, पाऊण एक तास ना फक्त पहिल्या वाक्याला अडकलेलो असतो की इथे सुरुवात कशी करू. जर सुरुवात नाही मिळाली तर पुढचं सगळं सपक होत जाणार. ते पहिल्या 2-3 वाक्यामध्ये पंच आला पाहिजे आणि विषय क्लिअर झालाच पाहिजे, नाहीतर मग पुढे जाण्यात अर्थ नाहीये. मग ते काय जोडल्यासारखं होत जाणार किंवा ते फक्त संभाषण होणार. राईट. तर ती एक गोष्ट होते. आणि त्यामुळे स्किटला पण अलर्ट खूप राहावं लागतं की त्याच्यात पण ते स्टँडअप टाईपच होतं की तुम्हाला पंचेस खूप आले पाहिजेत, नाहीतर ते परत सपक जाणार. म्हणजे स्किट आणि स्टँडअप मध्ये एक साधर्म्य असं आहे की सतत लोकांना हसवत ठेवा. राईट. त्यांना विचार करायला देऊ नका की अरे बोर होते की काय. पण नाटकामध्ये तुम्हाला लोकांना विचार करायला लावायचं, बोर न होऊ देता. तर नाटकामध्ये असं होतं की तुम्हाला इथे कॅरेक्टर, तुम्हाला एक तर मोठा कॅनव्हास मिळतो, 60-70 पानं लिहायचं असतं, तर तुम्हाला ना एक तर ते कॅरेक्टर फुलवायचे, त्या कॅरेक्टरचे पूर्ण आगाप. कधी कधी ना स्टँडअप किंवा स्किटला ते नसलं तरी चालून जातं की अरे माझा एक मित्र होता आणि तो असं असं बोलला. नाटकामध्ये तो मित्र आधी एक्स्टॅब्लिश करावा लागतो, त्याचं पूर्ण कॅरेक्टर समजावं लागतं. बरोबर. त्याची बॅक स्टोरी काय असेल याचा अभ्यास करावा लागतो. कारण समजा तो कॅरेक्टर आत्ता एक वाक्य बोलून जाईल, पुढच्या मिनिटात तो वेगळं वाक्य बोलला तर त्याचा कॅरेक्टरला काही बेसच नाही राहणार ना. म्हणजे ते असं खूप सवंग कॅरेक्टर होऊन जाईल की याला आलतं ना, हा आत्ता असा बोलतोय नंतर तसा बोलतोय. तर त्याचा पूर्ण अभ्यास करून ते डोक्यामध्ये ठेवून आणि मग त्याचे कॅरेक्टरिस्टिक्सचा अभ्यास करून पूर्णपणे त्याच्यात घुसावं लागतं. मग प्रसंग काय घडतील, नाट्य काय असेल, मग त्याच्यातून आपल्याला काय सांगायचंय. म्हणजे नाटकामध्ये तो एक रिलीफ पॉईंट आहे की तुम्हाला हसवायलाच पाहिजे असं नाहीये, पण सकस द्यायला पाहिजे. राईट. ते कंपल्सरी जमायचं आहे. ते नाटक हे एवढं अवघड माध्यम आहे. म्हणजे मला
अजून मी काय नाटकाला तर भरपूर अवॉर्ड मिळाले, अजून मला एकही अवॉर्ड मिळालं नाहीये. पण एक मला आनंदाची गोष्ट अशी आहे की जेव्हा मी पहिल्यांदा नाटक लिहिलं एक 60 पेजचं आणि मोठे सरांना बोललो की सर मी नाटक लिहिलंय, तर मला तुम्हाला वाचून दाखवायचंय कसं आलंय वगैरे. मोठे सर बाबा भेट आपण वाचूयात, आणि मी नाटक त्यांना वाचून दाखवलं. तर मोठे सरांनी मला जेवायला घेऊन गेले. तू नाटक लिहिलंय, पुढे काय होईल माहित नाही, कसं आहे माहित नाही, पण तू 60 पानं लिहिली आयुष्यात बसून, यासाठी आज माझ्याकडून पार्टी. तर एक मला कळलं नाटकाला बैठक म्हणजे खूप लागते, ती महत्वाची आहे. आणि मग आता आपण स्टँडअप कडे येऊयात परत. की आता तू समय रैनाचं नाव घेतलंस, बरोबर. सो मला सांग की समय रैनाच्या शो मध्ये ज्या पद्धतीचं हे झालं, ज्याच्यावर आक्षेप आले वगैरे, तर तुम्ही ज्या वेळेला स्टँडअप करता, मराठीमध्ये करता, त्यावेळेला तुम्हाला असं स्पेसिफिक काही डोक्यात असतं का की हे आपण या लेवलच्या खाली नाही जाऊ द्यायचं, किंवा असा काही विचार करता? आहेच. म्हणजे एक मी हे आमचं ऑब्झर्वेशन झालंय किंवा एक बेसिक स्टडी आहे की आपल्या मराठीला ना नाटकांचं आधीपासून कल्चर असल्यामुळे ना आपला ऑडियन्स तसा बऱ्यापैकी प्रगल्भ आहे. जो इतर लँग्वेज मध्ये थोडा मला कमी वाटतो, तिथे तेवढं कल्चर थिएटरचं वगैरे नसल्यामुळे. म्हणजे आजची यंग जनरेशनने एवढी नाटकं वगैरे पाहिली नसतील, पण त्यांना प्रकार हा काय असतो माहितीये किंवा ऐकून असतात. अगदीच काय नाही त्यांनी दामोदर पंत तरी पाहिलेलं असतं युट्यूबवर. तर तिथे एक कॉमन गोष्ट असते, वस्त्रहरण पाहिलेलं असतं वेगवेगळ्या इव्हेंट्सला. त्यामुळे मराठीमध्ये स्टँडअप करताना आम्हाला काळजी काय घ्यावी लागते की आपण आपलं मराठी जे कल्चर आहे ना त्याचा बाज राखायचा प्रयत्न करूया, की जेणेकरून ऐकणाऱ्यालाही लाज नाही वाटणार आणि परफॉर्म करणाऱ्याला नाही वाटणार. अर्थात आता कॉमेडीचे एवढे प्रकार आलेत किंवा रील्स आणि इतर गोष्टींमुळे कॉमेडी एवढी स्वस्त होऊन बसली की कधी कधी आता काय करायचं लोकांना हसवायला हा प्रश्न निर्माण राहतो. लिमिटेशन्स पण आहेत, हे पण. मग त्यामुळे ना कोणाचाही मी तोल जाऊ शकतो. कॉमेडी करताना ते होतं की अरे हसवायचंय, मग मी काय बोलतो ना बाय हुक ऑर बाय क्रूक, तुम्हाला हसवायचंच आहे, तर ते होतं. म्हणजे ते क्राऊड वर्क मध्ये आपण खूप वेळा जे काही व्हिडिओज बघतो की त्याच्यामुळे आपण कधी कधी म्हणजे अगदी त्यांचा खूप पर्सनल लेवलवर ते कमेंट्स केले जातात की ते आम्हाला तरी अजून आम्ही त्या लेवलला गेलो नाही आहोत. आम्ही हे ठरवलं की नाही आपण कंटेंट द्यायचा प्रयत्न करूयात, आपण रायटर्स आहोत. बरोबर. तर इतर जे स्टँडअप करणारे आहेत आणि हे तर आपल्यातला हा जो फरक आहे की लेखकांचा शो, तर आपण तो नेहमी जपूयात. भले 50 वेळी 40 लाफ्टर येतील, पण आपण ते एक स्टँडर्ड पण जपूया की लोकांना एक सकस कलाकृती पण अनुभवायला मिळेल. बरोबर. म्हणजे आम्ही म्हणून पुलंचाच आदर्श डोळ्यासमोर ठेवून वागायचा प्रयत्न करतो. पुलं असतील, वेगळ्या शंकर पाटील, व्यंकटेश माडगुळकर, हा प्रयत्न चालू आहे आमचा. ओके. मला आता सांग की मुंबई कारण कॉस्मोपॉलिटन शहर आहे. मुंबईमध्ये जेव्हा तुम्ही स्पेसिफिकली की मराठीमध्ये आम्ही स्टँडअप करतो आहोत, मराठी स्टँडअप शो, असं ज्या वेळेला हे करता, कारण मी जेव्हा बुक माय शोवर बघते तेव्हा मराठी स्टँडअपच्या जाहिरातीच नसतात मुंबईमध्ये. करेक्ट. सो तुम्हाला रिस्पॉन्स कसा मिळतो आणि मराठी स्टँडअप शोज इतके कमी होण्यामागे मुंबईमध्ये काय कारण आहे असं वाटतं? नाही, तर जेव्हा आम्ही आमचे स्टँडअप शो चालू केले तर काही काही लोकेशन इझिली मिळतात, पण जसं की हॅबिटॅटला मी जेव्हा अप्रोच केला तर त्यांनी आधी इंटरेस्ट दाखवला, आणि जेव्हा मी सांगितलं मराठी शो आहे त्यांचा अजून रिस्पॉन्स येणं बंद झालं. किंवा जुहूचं एक जे स्पॉट म्हणून आहे तर तिथे तेच आहे की त्यांचं जे डायरेक्ट की नाही सर हमारे यहाँ ना मराठी क्राऊडही नाहीये. म्हणजे मुंबईत सुद्धा असे काही काही लोकेशन झालेत की जिथे मराठी हा क्राऊड नाहीये आणि याचे ते अभिमानाने सांगतात. ही अवस्था आहे बरं. आणि स्टँडअप शो असं आहे ना की त्याचं सगळंच बजेटिंग खूप छोटं आहे. मी जे काय 1 जण करणार, 5 जण करणार, नेपथ्य नाही, काय नाहीये. त्यामुळे जर त्याला आपल्या रेग्युलर थिएटरसारखं भाडं लावून उपयोग नाहीये. बरोबर. रेग्युलर थिएटरला आपलं भाडं खूप असतं, तिथे खूप टीम असते. तर स्टँडअपचा शो तिथे करायचा, मग कॅपॅसिटी पण खूप मोठी आहे. म्हणजे जर तुम्ही 1000चा थिएटरला करताय आणि जर 200 लोक आले तर तुमची पण एनर्जी डाऊन होणार आहे. ऑफकोर्स. पण ते जर 60-70चा व्हेन्यू आहे, जे इंटिमेट थिएटर आपण बोलतो, आणि तो जर हाऊसफुल असेल तर तिथे शो पण रंगून मजाही येते, सगळ्यांनाही एनर्जेटिक होतं. आणि त्याचे शोज पण जास्त, कारण त्यांचं भाडं पण कम्पॅरेटिव्हली कमी असतं. किंवा मला आता या निमित्ताने एक मुद्दा सांगायचा वाटेल की जसं आपल्याकडे विविध कला प्रकारांना जे चार्जेस असतात नाट्यगृहांचे, की म्युझिकल शोला जास्त चार्जेस असतात कारण त्यांचा खर्च तामझाम असतो. मराठी नाटकांना वेगळा चार्ज असतो, अॅन्युअल शाळेचे असतात त्याला वेगळा असतो. तसं तुम्ही आता स्टँडअपला पण इन्क्लूड करावं आणि त्यासाठी पण एक काहीतरी वेगळे चार्जेस ठरवावेत, ते रेग्युलर नसावेत. तर काय होईल की मग थिएटर्समध्ये तरी आम्हाला एंट्री करता येईल, कारण काय तिथे हक्काचा आपला ऑडियन्स आहे, तिथे त्यांना कंपल्सरी दिसेल तरी. जे कारण मुंबईमध्ये तरी हा प्रॉब्लेम आहे की जे व्हेन्यू फेमस झालेत स्टँडअपसाठी तिथे मराठी शो खूप कमी होतात, कारण त्याला रिझनच आहे. कारण ऑडियन्स नाही. बरं
तिथे जाणारा मराठी मुलगा आहे, पण तो हमखास परत मराठी शो सर्च नाही करत, किंवा त्याला तिकडे मराठी शो म्हणजे व्हेन्यू आहेत ते अगदी एवढ्या लांब असतात किंवा वेगळ्या ठिकाणी पसरलेले असतात की तिथपण ऑडियन्स आणण्यातच एनर्जी खर्च. बरोबर बरोबर बरोबर, राईट. सो मग याच्यावर काय, हा एक पर्याय दिला असतो की एक वेगळी कॅटेगरी करून हे करावं. दुसरं तुला काय वाटतं की मग फक्त सोशल मीडियावर जर रील्स करत राहिलं तर डू यू थिंक दॅट इज फन, ऑर की नको, तसं नको करायला? नाही, सोशल मीडिया ना अगेन दुधारी तलवार आहे. तो म्हणजे काय बोलतात ना, कारण सोशल मीडियाचा सगळ्यात जो कंटेंट आहे तो स्टँडर्ड कंटेंट आहे का, तर याला प्रश्नचिन्ह आहेच. म्हणजे खूप चांगले चांगले रील स्टार्स आहेत, खूप छान कंटेंट बनवतात, त्यांची स्वतःची लेखकांची टीम पण आहे, ते त्यांच्याकडून घेतात. पण आपण जे बोलतो ना की प्रत्येक कलाकृतीचं जे लाईफ असतं, तर मग त्या रीलला लाईफ किती आहे, भले त्याला व्ह्यूज मिळतात, हे मिळतात, आणि तुम्ही समजा त्याच्यावर कंटेंट करत राहिला तर तुम्हाला त्याच्याने मिळणारे इतर फायदे किती आहेत, त्या सगळ्यांचाही विचार केला गेला पाहिजे. बरोबर. म्हणजे स्टँडअपला आज एक आपल्याकडे मराठीमध्ये म्हणजे जसं की मधल्या काळात जेव्हा याच्यावर रिसर्च केले गेले, म्हणजे अगदी हिंदी स्टँडअपमध्ये हा उल्लेख आलाय की भारतामध्ये स्टँडअप हा प्रकार सुरू करणाऱ्या व्यक्ती म्हणजे पु ल देशपांडे. महाराष्ट्रात त्यांनी त्याची मुळं रुजली, मग त्यांनी प्युअर मराठीत केलं, त्यांचे कथाकथन सगळीकडे फेमस झाले. म्हणून आज त्याच महाराष्ट्रामध्ये या कला प्रकाराला असं का बघितलं जातं की स्टँडअप म्हणजे फक्त काहीतरी टाइमपास म्हणूनच करत असतील, किंवा ज्यांना काहीच करायला जमत नाही ते स्टँडअप कडे येतात आणि एक स्वतःचं सरीत येतं किंवा लोकांमध्ये रेकॉग्नेशन मिळवायचा प्रयत्न करतात. बरोबर. हे जे काही चुकीच्या धारणा तयार झाल्यात ना, त्याच अर्थात त्याला कंटेंट बनवणारेही काही प्रमाणात कारणीभूत आहेत. मी खूप वेळेला जे स्टँडअपचे रील्स व्हायरल होतात त्याच्यामध्ये कंटेंट हा दर्जेदार किती असतो हा पण प्रश्नचिन्ह आहे. जे व्हायरल होणारे असतात त्यासाठी टिपिकल ते निब्बा निब्बी कंटेंट असतो, किंवा सेक्शुअल जोक्सेस खूप असतात, एखाद्या मुलीने शिव्या घातली की ती रील व्हायरल व्हायलाच पाहिजे, असेही प्रकार असतात. तर ते आपण ऑडियन्स म्हणून मग कुठेतरी ठरवलं पाहिजे की आपण कोणाला प्रोत्साहन द्यायचं. राईट राईट. तुम्ही जर चांगल्या कंटेंटला प्रोत्साहन दिलं तर तुम्हाला बघायला मिळेल जास्तीत जास्त. अल्गोरिदम जसा सोशल मीडियाचा आहे तसं आपल्या आयुष्याचा पण आहे ना. तुम्ही ज्या लोकांना एंटरटेन करा तीच लोक तुमच्या आयुष्यात जास्त येतील. तर ते कुठेतरी बॅलन्स व्हायला हवं. तर त्यासाठी चांगल्या कंटेंटला तुम्ही प्रोत्साहन द्या तर तुम्हाला अधिकाधिक चांगला कंटेंट बघायला मिळेल. राईट राईट राईट. सो ऋषी, मला असं लक्षात येत आहे तू जे सांगतोयस त्याच्यातून की तुला बेसिकलीच अवघड पेपर आवडतात. स्ट्रगल शुरू रहना चाहिए. येस, है ना. येस, कोणतं ना कोणतं स्ट्रगल आयुष्यात सुरूच ठेवलं पाहिजे. तू आता स्टँडअप कडे वळलेला आहेस, पुढे काय प्लॅन्स? पुढे म्हणजे एकतर ना आता इच्छा आहे की अजून एखादं नाटक लिहावं, ते तर डोक्यामध्ये आहेच. त्यासाठी विषय शोधतोय, अजून माझे अभ्यास चालू आहे की काय कशावर मी लिहू शकतो. आणि माझा एक सध्या तरी मी स्वतःला प्रयत्न करतोय, जे पहिल्या नाटकात बऱ्यापैकी सफल झालं माझं, की मला मी फक्त विनोदी लेखक हे दाखवायचं नव्हतं. ओके. पहिल्या नाटकामध्ये बऱ्यापैकी खूप इमोशन्स असल्यामुळे बरोबर थोड्याफार प्रमाणात लोकांना कळलं की हा फक्त विनोदी लिहितो असं नाहीये, हा बरं लिहू शकतो, वेगवेगळे विषय हाताळू शकतो. तर त्या पद्धतीने जे विषय आहेत, म्हणजे मला तसे चॅलेंज घ्यायला आवडतात स्वतःसाठीच. एक टार्गेट सेट करून की आता मी या पद्धतीने काहीतरी करणार जे मी आतापर्यंत केलं नाहीये, लिखाणात असेल तर ते आहे. त्याच्यानंतर मला स्टँडअप मध्ये एक स्वतःला मी चॅलेंज दिलं की मला 1 तासाचा कंटेंट लिहायचा आहे स्वतःचा. 1 तासाचा कम्प्लीट स्टँडअप. येस. आत्ताच मी 20 मिनिटं 22 मिनिटावरच पोहोचलोय, पण तो 1 तासाचा लिहिता नाही. प्लस त्याच्यामध्ये तो असा असला पाहिजे की तो सगळ्या एज ग्रुपला अटॅच होईल, किंवा सगळ्या म्हणजे आई, बायको आणि नवरा हे तिघे एकत्र बसवतील अशा पद्धतीने बघता येईल. तर तो एक माझा स्वतःला मी टार्गेट ठेवलं की तसं एक आपल्याला करायचा प्रयत्न करायचा आहे. आणि लवकरात लवकर स्वतःचं काहीतरी दिग्दर्शित करायचंय. मग ते काय असेल ते अजून माहित नाहीये, पण करायचंय. म्हणजे ते दिग्दर्शन माझं जरा बऱ्यापैकी मागे राहील. मी लेखनावरच फोकस केला. अर्थात लेखन ही मेन प्रायोरिटी, कारण त्याचा जरा जास्त आनंद मिळतो आणि त्याचे फायदे पण वेगळे. म्हणजे लोक पावसात शूटिंगला जातात, मी घरी लॅपटॉपवर बसून लिहित असतो. मला कॉल टाइमचं काही टेन्शन नाही. फक्त लिहितोस की धो पाऊस पडतोय लोकांना पावसात पाठवून देतोस? तर ते आहे, पण एक आहे की मला माझ्या मनाप्रमाणे पण एक गोष्ट सांगायला आवडेल. बरोबर. की ज्या पद्धतीने लोक आमची गोष्ट सांगतात, तर मला माझी गोष्ट सांगायची असेल किंवा दुसऱ्या कोणाची गोष्ट, तर ती मी कशी सांगेल, तो एक मला एक्सपेरिमेंट करून बघायचं. ओके, बर. आता मला सांग की एवढा स्ट्रगल चाललेला आहे, एवढं सगळं चाललेलं आहे, तर त्याच्यामध्ये महाराष्ट्राची हास्य जत्रा हे तर सुपरहिट आहेच आहे. सो तू महाराष्ट्राची हास्य जत्राचा लेखक आहेस, अशी तुझी ओळख
करून देण्यात आली पहिल्यांदा, ती कधी देण्यात आली ते तुला आठवतं का? अशी एकदम पहिल्यांदा ओळख नाही, कारण मी जेव्हा हास्यचित्रात जॉईन झालो ना, त्यांना तो लॉकडाऊन पिरियडच होता, म्हणजे सेकंड वेव्हचा आसपासचा पिरियड होता. सो त्यामुळे ना तेव्हा आम्ही असे काही सोशल गॅदरिंगचे प्रोग्राम वगैरे जास्त होत नव्हते, किंवा एवढं काय बोलतात ना की ऍक्टिव्हिटी सगळ्याच थांबलेल्या होत्या आपल्या. त्यामुळे जे काही सोशल मीडियावर काही लोकांचे मेसेज यायचे कधीतरी, की मी त्यांना वाटलं अरे ऋषिकांत राऊत काहीतरी सारखंच नाव दिसतं, बघूया बाबा कोण कॅरेक्टर आहे, तर त्याच्याने जे काही सर्च व्हायचे वगैरे एवढेच. पण हा एकदा काय रे की माझा एक मित्र आहे, तर त्याचा काहीतरी एक सोसायटीमध्ये फंक्शन होतं, आणि अगेन तेच कोरोना रिस्ट्रिक्शनमुळे जास्त लोक येऊ नाही शकत, हे नाही, तर त्यातल्या त्यात मी त्याला असं वाटलं असेल की आपला हक्काचा कोण, ज्याला सेलिब्रिटी म्हणून पण दाखवता येईल, आणि तिथून माझी सुरुवात झाली की याचा घरचाच माणूस आहे, याला उभं करूया, हास्यचित्राचं नाव पण याचा मागे. ओके, बर. सो ऋषिकांत, आपण आता ना या पूर्ण एपिसोडच्या शेवटच्या सेगमेंट कडे आलेलो आहोत, ज्याचं नाव आहे सा न वी वी. ओके. पोस्ट कार्ड यायचं पूर्वी, त्याच्यामध्ये आपण लिहायचो साष्टांग नमस्कार, विनंती विशेष, किंवा सप्रेम नमस्कार, विनंती विशेष. सो तसं जर आता तुला एक पोस्ट कार्ड दिलं आणि तुला म्हंटल की तुला ज्या व्यक्तीला पत्र लिहायचं त्या व्यक्तीला तू लिही, मग ती आजची, उद्याची, कालची, हयात असलेली नसलेली कोणीही व्यक्ती असेल, तर तू कोणाला लिहिशील आणि काय लिहिशील? असं तर मग मला भरपूर पोस्ट कार्ड लागतील. एक तर सांग. एक सांगायचं तर मला प्रसाद खांडेकर साठी लिहिन, प्रसाद दादासाठी. बर. कारण जो माझा प्रवास आहे, म्हणजे त्यासाठी ना प्रसाद दादाचा खूप मोठी सपोर्ट सिस्टीम राहिली माझ्यासाठी. म्हणजे तो माझ्यासोबत त्या दिवसापासून आहे की जेव्हा मी लक्षला असिस्ट करायचो, आणि मग रात्री मडवरून बाईक घेऊन त्याला भेटायला यायचो, मग तो सांगायचा ऋषी आता आपल्याकडे असं लिखाणाचं काम आहे, तर याचे मुद्दे काढ, मला शेअर कर. ठीक आहे, मग ते मी काम करून, तर तेव्हापासूनची आमची मैत्री आहे. आणि त्याच्यानंतर मग पुढे पुढे वेगवेगळे आम्ही एकत्र काम खूप उशिरा केलं, पण त्याच्यासाठी आम्ही असे छोटे मोठे इव्हेंट्सली किंवा त्याचे कुठलं काही शो ऑर्गनाईज करतो, त्याला हेल्प करायला जा, या पद्धतीने जातोय. आणि जेव्हा एक आयुष्याचा टप्पा आला की मला असं आलं होतं की नाही, आता मला काहीतरी वेगळं, मी एका कम्फर्ट झोन मध्ये रखलोय, मला बाहेर पडायचंय, मला आता स्वतःला प्रूव्ह करायची वेळ आली. तेव्हा मी पहिल्यांदा त्यालाच फोन केला होता, मग त्यानेच मला हास्यचित्रामध्ये आणलं. मग इव्हन त्याच्यानंतर जेव्हा कोरोना काळामध्ये जे काही माझ्यासोबत काही घटना घडल्या, की जिथे माझा प्रिव्हियस वाईफची डेथ झाली किंवा हे झालं, आणि ते एक बॅड पॅच आलं, तेव्हा घरच्यांना फोन केल्यानंतर मी पहिली फोन केली व्यक्ती पण प्रसाद खांडेकर होती. दादा असं असं झालं, हे झालं. मग तेव्हा मला सावरणाराही पहिला तोच होता. आणि तेव्हा तर अशी परिस्थिती होती की सगळे, ती आमची टीम होती दमनला, मी इथे पुण्याला होतो, तर ते खूपच विचित्र परिस्थिती होती. तरी तो रोज शूटिंग किंवा सगळे झाले की मला फोन करायचा, कसं आहे दादा, काय चाललंय, हे कर. आणि हास्यचित्राने तर मग खूपच दिलं त्याच्यामध्ये. म्हणजे तेव्हा हास्यचित्राने मला सतत बिझी ठेवलं, लिहितं ठेवलं. नाही तर बोलतात रिकाम्या डोक्यामध्ये मग काय 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 गोष्टी आल्या असत्या, आता आपण विचारही करू नाही शकत. करेक्ट. तर मग ते एक आहे. तर त्यांनी तेव्हा, आणि त्या परिस्थितीने मलाही माहित नाही मी कसं लिहिलंय, काय लिहिलंय. मी आता मला ते जुने स्किट बघायला कधी भीती पण वाटते की अरे बापरे, की अरे अच्छा हे आपण लिहिलेलं का, की हे मोठेसानी नंतर इम्प्रोव्हाइज केलंय, अच्छा पण आपल्या नावावर लागले, असं परिस्थिती झाली होती की त्यांनी अक्षरशः मला सांभाळून घेतलं, गोस्वामी सरांनी, मोठे सरांनी, प्रसाद दादांनी. इव्हन आत्ताही जेव्हा जे काही मी वेगवेगळं काही मला प्रयत्न करायचा, की मी दादाला फोन करतो की दादा असं असं डोक्यात चाललंय, जरा हा ठीक आहे कर ना बिंदास, काय हरकत नाही, काय लागली तर मला सांग. तर हा त्यासाठी पत्र लिहायला आवडेलच मला. काय लिहिशील त्याच्यात? काय लिहायचं ते पण सांगायचंय? हो ऑफकोर्स. आमच्याकडे अर्धा पेपर लिहून नाही चालत, पूर्ण लिहावं लागतं. कसं माहितीये का, मी हेच लिहिन की ऍक्च्युअली मी एकुलता एक आहे, तर पण मला कधी कोण मोठा भाऊ वगैरे नाहीये. तर प्रसाद दादांनी ना नेहमी मला मोठ्या भावाचे प्रेम आणि जे आपल्याला विश्वास ना की आपला मोठा भाऊ आहे, काही झालं तर तो सांभाळून घेईल, तर तो तसाच आता पण माझ्यासाठी कायम राहिलेला आहे. आणि माझी इच्छा आहे की त्याने आयुष्यभर माझ्यासोबत ती भूमिका निभावी. वा, मस्त मस्त. सो ऋषी, तू आलास इथे, आमच्याशी एवढ्या गप्पा मारलास, आम्हाला इन्साइट्स मिळाल्या ऍक्च्युली की स्टँडअप म्हणजे नेमकं काय, नाटक लिहायचं म्हणजे नेमकं काय. कारण नाही तर आम्ही फक्त प्रेक्षक आहोत आणि आम्ही एन्जॉय करत असतो, राईट, तुम्ही जी एवढी मेहनत करत असता ती. सो ह्या सगळ्यामध्ये जे तुझे गोल्स आहेत, जे तुला अचीव्ह करायचे आहेत, डिरेक्शन असो किंवा अजून काय लिहायचं असेल तुला ते असो, ते तू डेफिनेटली अचीव्ह करशील अशा आमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा आहेत. आणि आम्हाला सगळ्यांना इतकं हसवत ठेवलेलं आहेस तू.
सो थँक्यू सो मच फॉर कमिंग आणि ऑल द बेस्ट. थँक्यू. थँक्यू.